नमस्कार मैत्रिणींनो, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्ष किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे वेफर्स। तर अगदी बघा किती मस्त असे पांढरे शुभ्र असे आपले हे बटाटा वेफर्स होतात आणि तळल्यावर सुद्धा आपले हे वेफर्स अगदी पांढरे शुभ्र तसेच राहतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी 2 किलो बटाटे घेतलेत। तर बघा असे मोठे मोठे बटाटे बाजारामध्ये आता येतात, वेफर्ससाठी हे मोठे बटाटेच वापरले जातात। तर बघा आपण हे स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतले आणि आता आपण याचे साल हे काढून घेऊ। आणि एक एक बटाट्याची साल काढल्यानंतर आपल्याला ते पुन्हा पाण्यामध्येच आपल्याला ते टाकायचे आहे। बटाटा हा काळा पडत नाही आणि आपले वेफर्स हे मस्त असे पांढरे शुभ्र असे तयार होतात। तर अशा प्रकारे आपण सर्व बटाटे आपले हे पिलरच्या मदतीने सोलून घेणार आहोत। त्याची साल ही आपण सर्व काढून घेणार आहोत। तर बघा आपल्या सर्व बटाट्यांची साल ही काढून झाली आहे। त्यानंतर आपण एका परातीमध्ये पाणी घेतले आणि त्यामध्ये आपण बघा तुरटीचा खडा घेतलाय, तो असा आपल्याला 2 वेळेस फिरवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण बटाट्याचे मस्त असे हे वेफर्स पाडून घेणार आहोत। तर बघा किती मस्त असे आपले वेफर्स हे तयार होत आहे। अगदी आपल्याला याच पद्धतीने सर्व वेफर्स हे आपल्याला तयार करून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला पाण्याने हे स्वच्छ असे धुवून घ्यायचे। अगदी 2 ते 3 वेळेस आपल्याला पाण्याने हे वेफर्स धुवून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये जो स्टार्च असतो तो सर्व निघून जाईल। तर अशा प्रकारे आपण हे वेफर्स धुवून घेतलेत आणि आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकून याला साईडला राहू देऊ। तोपर्यंत आपण गॅसवर बघा आता एक मोठं पातेलं ठेवलंय, त्यामध्ये मी इथे पाणी हे गरम करून घेतलंय आणि यामध्ये सुद्धा आपण एकदा तुरटीचा खडा हा फिरवून घेणार आहोत। यानेच आपले बटाट्याचे वेफर्स अगदी मस्त असे पांढरे शुभ्र असे तयार होतात। आणि यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालतोय। पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेले वेफर्स हे घालायचे आहेत। तर सर्व वेफर्स आपण यामध्ये घातलेत आणि आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि यावर आपण आता झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी याला शिजवून घेऊ। आपल्याला याला अगदी जास्तही शिजवायचे नाही आणि अगदी कमीही शिजवायचे नाही आहे। जर बटाट्याचे चिप्स हे आपले जास्त शिजले तर मग त्याचे तुकडे हे होतात आणि कमी शिजले तर मग नंतर वेफर्स हे आपले काळे पडतात। त्यासाठी आपल्याला ही काळजी इथे घ्यायची आहे। आणि बघा आपले वेफर्स हे छान उकडून झालेत पाण्यामध्ये। तर मी तुम्हाला इथे दाखवते, अगदी परफेक्ट असे आपले हे वेफर्स तयार झालेत। थोडं आपण याला दाबून असं चेक करू शकतो। त्यानंतर आपल्याला लगेचच गॅस हा बंद करायचा आहे आणि याला आपण एका चाळणीवर काढून घेणार आहोत। आपल्याला सर्व चिप्स हे एका चाळणीवर काढून घ्यायचे आणि 1 मिनिटासाठी याला असंच राहू द्यायचे। त्यानंतर आपण बघा इथे एक सुती कापड घेतलाय, तर त्यावर आपल्याला हे चिप्स लगेचच खाली टाकून घ्यायचे आणि यांना मोकळे करून घ्यायचे, म्हणजे याची जी कुकिंग प्रोसेस चालू असते गॅस बंद केल्यानंतर सुद्धा तर ती लगेचच थांबते, नाहीतर मग आपले चिप्स हे जास्त असे शिजू शकतात। त्यानंतर बघा इथे मी एक पॉलिथिन पेपर घेतलाय, तर त्यावर आपल्याला एक एक चिप्स असे हे टाकून घ्यायचे। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व चिप्स आपले हे पॉलिथिन पेपरवर टाकून घ्यायचे। ही रेसिपी संध्याकाळी केली आहे, तर मी आता रात्रभर असेच हे फॅन खाली वाळू देणार आहे। त्यानंतर सकाळी यांना थोडं आपल्याला ऊन दाखवायचं आहे। तर हे बघा दुसऱ्या दिवशी मी चिप्स थोडे उन्हामध्ये हे वाळत घातले होते आणि मस्त असे आपले हे चिप्स वाळवून झालेत। अगदी मस्त असे आपले बटाट्याचे वेफर्स हे तयार आहेत। तर तुम्ही बघू शकताय
आपल्या बटाट्याच्या वेफर्सचा कलर कुठे चेंज झालेला नाही आहे, अगदी मस्त असे पांढरे शुभ्र हे वेफर्स आहेत। त्यानंतर बघा मी तुम्हाला तळून दाखवते। तळल्यानंतर बघा किती मोठे असे वेफर्स आपले तयार होतात, मस्त असे फुलतात आणि अगदी मस्त असे पांढरे शुभ्र आपले वेफर्स हे तयार आहेत। तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।